Dear friends, next article is gene regulation. आपण एक प्रोटीन कसं बनतं याचा स्टडी केला, परंतु ते प्रोटीन बनण्यासाठी अनेक जीन मिळून काम करत असतात, त्याला आपण म्हणतो जीन रेग्युलेशन. सो क्लस्टर ऑफ जीन, ग्रुप ऑफ जीन्स regulate the protein synthesis called as gene regulation. जीन रेग्युलेशन त्याला आपण म्हणतो. ई कोलाय नावाची बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियामध्ये लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस कशी रेग्युलेट केली जाते, लॅक ओपेरॉनचा कन्सेप्ट कसा होतो, ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. ओपेरॉन अनेक प्रकारचे आहेत, पण इथं आपण लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस जी ई कोलाय मध्ये होते ती कशी रेग्युलेट केली जाते त्याचा स्टडी आपण करणार आहे. या बॅक्टेरियामध्ये एन्झाईम कोणकोणते बनवले जातात? एक आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज ब्रेक्स द लॅक्टोज इनटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. त्याचबरोबर या ठिकाणी परमिएज एन्झाईम पाहिजे, प्रोटीन पाहिजे परमियाबिलिटी वाढवण्यासाठी, आणि ट्रान्स ॲसिटिलेज ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी हे एन्झाईम पाहिजे. सो 3 एन्झाईम्स आर essential for gene regulation or lactose metabolism. Beta galactosidase, trans-acetylase and permease enzymes are responsible for lactose metabolism in E. coli. आणि याचा स्टडी जेकॉब आणि मोनार्ड यांनी केलेला आहे. जर का कल्चर मीडियम मध्ये सबस्ट्रेट प्रॉपर ऍड केलं तर जीन स्विच ऑन होतो आणि प्रोसेस पुढे कंटिन्यू होते, त्याला इंडक्शन म्हणायचं. आणि जर सबस्ट्रेट प्रॉपर मिळालं नाही किंवा प्रोडक्टच एखादा ऍड केला असेल तर जीन स्विच ऑफ होतो आणि त्याला आपण रिप्रेशन म्हणतो. आणि ही लॅक्टोज मेटाबॉलिझमच्या प्रोसेससाठी इथं तुम्हाला हे जीन दाखवलेले आहेत. सुरुवातीला आता इथं जो आहे ओपेरॉन, ओपेरॉन म्हणजे ग्रुप ऑफ जीन्स. पहा इथं जो ओपेरॉन आहे, मी इथं परत डायग्राम वेगळी काढतोय. इथं सुरुवातीला आहे रेग्युलेटरी जीन. त्याच्यानंतर जिथं आरएनए पॉलिमरेज बाइंड होणार तो आहे प्रोमोटर जीन. त्याच्या शेजारी आहे ऑपरेटर जीन जो स्विच ऑफ किंवा स्विच ऑन होणार आहे, आणि त्याच्या शेजारी आहे स्ट्रक्चरल जीन्स. इथं ZYA स्ट्रक्चरल जीन्स आहेत. ZYA रेग्युलेटरी जीन, प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन,
आणि स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत, झेड इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज, Y is responsible for production of permease enzyme, and A is responsible for production of trans-acetylase enzyme. तर या ओपॅरॉन मध्ये हा जीनचा समूह लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस रेग्युलेट करतो. याचा स्टडी लॅक ओपॅरॉन म्हणजे लॅक्टोज मेटाबॉलिझम, जीन रेग्युलेशन कसं होतं याचा स्टडी जॅकॉब आणि मोनार्ड या महान सायंटिस्टनी केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जीनचा सिक्वेन्स तर आपण दाखवलेलाच आहे अगोदर. इथं रेग्युलेटरी जीन आहे, रिप्रेसर प्रोटीन बनवणारा हा रेग्युलेटरी जीन आहे. त्याच्या शेजारी प्रोमोटर जीन आहे की जिथं आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड होतं. त्याच्या शेजारी ऑपरेटर जीन आहे आणि पुढं स्ट्रक्चरल, कारण हे पॉलिसिस्ट्रॉनिक आहे त्यामुळे इथं सिस्ट्रॉन 1 झेड, सिस्ट्रॉन 2 Y आणि सिस्ट्रॉन 3 A हे जीन्स आहेत. झेड जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज. Y gene is responsible for production of permease, and A gene is responsible for production of trans-acetylase. तर अशा प्रकारचे अनेक जीन मिळून लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस रेग्युलेट करतात. त्यालाच आपण म्हणतो जीन रेग्युलेशन. जीन रेग्युलेशन. आता इथं जे एन्झाइम्स लागतात, झेड जीन कशाला रिस्पॉन्सिबल आहे? बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम बनवायला. इट हायड्रोलायझेस लॅक्टोज इनटू glucose and galactose. Y gene is responsible for permease. It increases the permeability of beta galactosidase or lactose. And A gene is responsible for trans-acetylase, which transfer the acetyl group. ज्यावेळी लॅक्टोज कल्चर मीडियम घेतलंय ई कोलायचं आणि त्या कल्चर मीडियम मध्ये लॅक्टोजच्या ऐवजी दुसरी एखादी शुगर टाकली, म्हणजे समजा आपण इथं ग्लुकोज शुगर त्यामध्ये ऍड केली, तर काय होणार? रेग्युलेटरी जीन अंडरगो ट्रान्सक्रिप्शन टू प्रोड्यूस mRNA आणि त्यामुळं इथं रिप्रेसर नावाचं प्रोटीन बनणार. दिस रिप्रेसर प्रोटीन बाइंड्स विथ ऑपरेटर जीन. दिस रिप्रेसर प्रोटीन इन absence of lactose sugar binds with operator gene and it becomes switch off. So there is no transcription of ZYA and proteins are not produced. म्हणजे बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्स ॲसिटिलेज बनणार नाहीत ज्यावेळी आपण
इंडुसर ऍड केलेला नाही, लॅक्टोज शुगर ऍड केली नसेल त्यावेळी असं घडणार. काय घडलंय? रेग्युलेटरी जीन ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन मध्ये होणार आणि रिप्रेसार प्रोटीन बनणार. Repressor protein binds with operator gene and gene becomes switch off. So there is no transcription of ZYA, no translation, and proteins are not produced. This is in absence of inducer. पण जर का आपण इंडुसर ऍड केला म्हणजे या कल्चर मीडियम मध्ये लॅक्टोज शुगर जर ऍड केली तर काय होतं बघू. इथं रेग्युलेटरी जीन ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन करणार, त्यामध्ये दिस रिप्रेसार प्रोटीन बाइंड्स विथ लॅक्टोज दॅट इज अ इंडुसर आणि लॅक्टोज बरोबर बाइंड झालं हे रिप्रेसार प्रोटीन, त्यामुळं इथंच राहिलं हे रिप्रेसार प्रोटीन आणि त्याच्यामुळं ऑपरेटर जीन स्विच ऑन झाला आणि त्यामुळं हे जीन झेड ट्रान्सक्रिप्शन झालं, वायचं ट्रान्सक्रिप्शन होणार, एचं ट्रान्सक्रिप्शन होणार, ट्रान्सलेशन होणार आणि बीटा गॅलॅक्टोसाइडेज बनणार, परमिएज बनणार, ट्रान्स ॲसिटिलेज बनणार आणि तिघही मिळून लॅक्टोज शुगरची मेटाबॉलिझम करणार. सो इन प्रेझेन्स ऑफ इंडुसर और लॅक्टोज शुगर व्हॉट हॅपन्स? Regulatory gene undergo transcription and translation to produce repressor proteins. Repressor protein binds with lactose sugar to form a complex. Due to that, operator gene becomes switch on. ZYA undergo transcription translation to produce beta galactosidase, permease and trans-acetylase and lactose metabolism takes place. अशा प्रकारे जीन रेग्युलेशन केलं जातं. जीन रेग्युलेशन केलं जातं. This if lactose provided in growth medium, the lactose is transported into E. coli cells by action of permease. लॅक्टोजचं ट्रान्सपोर्ट होतो परमिएज एन्झाइम मुळे सेल मध्ये. लॅक्टोज बाइंड्स विथ रिप्रेसार प्रोटीन, सो रिप्रेसार प्रोटीन cannot bind with operator gene. So operator gene becomes free and RNA polymerase binds with promoter gene, then transcription starts. Glucose or galactose cannot act as an inducer for lack operon. Glucose किंवा galactose हे inducer बनत नाहीत. Regulation of operon by repressor is called as negative regulation. Lack operon is under the control of positive regulation as well.